पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती। तर पालिकेने कबूतरखान्यांसाठी नागरिकांना त्रास होणार नाही अशा पर्यायी उपलब्ध व्यवस्था करून द्याव्यात। जैन समाजाची मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे मागणी। पर्यायी जागांचा शोध घेऊन न्यायालयाकडे माहिती सादर करण्यात येईल। गगराणींनी जैन समाजाला या ठिकाणी सांगितले। लोंढे पिता पुत्रांवर नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल। रिक्षा चालकाच्या जमिनीवर कब्जा करून 75 लाखांची खंडणी मागत 20 लाख उकळल्याचा प्रकार। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। अनिल कुमार पवारांच्या सुटकेला ईडीचं आव्हान। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये नोटीस बजावली। तर या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 4 आठवड्यांनी नोव्हेंबरमध्ये होणार। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। 18 महिन्यात आयोग केंद्राला अहवाल सादर करणार। 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार। अंतरिम रिपोर्ट आल्यानंतर आता निर्णय लागू होणार। पवित्र पोर्टलद्वारेच आता शिक्षक भरती केली जाणार। कार्यप्रणाली तयार करून याची अंमलबजावणी करण्याचे कोर्टाचे आदेश। थेट शिक्षक भरती करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक घेत विविध मुद्द्यांचा आढावा घेतला। सर्व विद्यापीठांना दर 3 महिन्यांना हा कार्याचा अहवाल देण्याचे आदेश। मुंबईतील माझगाव शिप बिल्डर्स लिमिटेड आता गुजरातमध्ये सुद्धा युद्धनौका बनवणार। या संदर्भात कंपनीने स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड सोबत केला करार। मुंबईमध्ये दादासाहेब फाळके यांच्या नावे बनावट पुरस्कार देऊन सेलिब्रिटींना लावला चुना। नावाचा गैरवापर करून बनावट चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा तुर्तास तपास करू नये। मुंबई हायकोर्टाकडून तपास थांबवण्याचे निर्देश।